हॅलो डिअर स्टुडंट्स, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा चॅप्टर आपण आज सुरू करत आहोत आणि ह्या चॅप्टरच्या आजच्या पहिल्या भागामध्येच मी तुम्हाला खूप सारे असे महत्त्वाचे प्रश्न सांगणार आहे जे मे बी तुमच्याकडून दुर्लक्ष होऊ शकतं आणि तुम्हाला वाटू शकतं की हे काही महत्त्वाचं नाही आहे, हे काही बोर्डला एक्झामला विचारणार नाहीत, परंतु हेही क्वेश्चन्स जे आज आपण डिस्कस करणार आहोत ते देखील तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. सो डिस्कस करत आपण सगळे महत्त्वाचे पार्ट्स देखील बघणार आहोत. वन बाय वन क्वेश्चन्स, त्याचे आन्सर्स, कसा क्वेश्चन विचारला की काय आन्सर लिहायचं, हे सगळे पार्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जी आपली पहिली कन्सेप्ट आहे, कॅन यू रिकॉल, पेज नंबर 36 आहे तुमच्या टेक्स्टबुकवरचं आणि त्यातला हा प्रश्न आहे, व्हॉट इज अन इकोसिस्टम अँड व्हॉट आर इट्स डिफरंट कंपोनेंट्स. इकोसिस्टम ही कन्सेप्ट सांगण्याच्या आधी तुम्हाला त्याच्यासारख्याच सिमिलर मीनिंग असणारे काही कन्सेप्ट सांगते, जसं की बरेचदा इकोसिस्टम, एन्व्हायरमेंट, ॲटमॉस्फिअर अशा काही कन्सेप्टमध्ये आपल्याला गफलत होते. आता हा चॅप्टर बघायला गेलं तर खूप सोपा आहे, स्कोरिंग पण आहे, परंतु ह्या चॅप्टरमध्ये स्कोरिंग करण्याचं एक सिक्रेट आहे आणि ते असं आहे की तुम्ही तिथं स्पेसिफिक सायंटिफिक वर्ड्स जर यूज केले तरच तुम्हाला मार्क मिळतात. तुम्हाला इथं एक कॉमन लँग्वेज जी असते आपली, ती कॉमन लँग्वेज लिहायला परमिशन नाही आहे आणि त्यामुळे जरी कन्सेप्ट सोप्या असल्या तरी सुद्धा तुम्ही ते कशा भाषेमध्ये रिप्रेझेंट करत आहात हे सगळं मॅटर करतं आणि मग त्याच्यावरती तुमचा स्कोर हा डिपेंड करतो. त्यामुळे सोपा जरी असला तरी you have to use the words carefully, you have to select proper scientific words while writing answers. कन्सेप्ट तर आपल्याला समजून जातात लगेच, त्यात काही वाद नाही, परंतु ऑल what matters is the presentation and choosing correct scientific words हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. सो आता इथं देखील इकोसिस्टम, एन्व्हायरमेंट ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला जरा डिटेल सांगते. एन्व्हायरमेंट म्हणजे काय म्हणतो आपण, आपल्या आजूबाजूचे जे काही लिव्हिंग नॉन लिव्हिंग कंपोनंट्स आहेत ह्या सगळ्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. सो माझ्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे याच्यामध्ये रूम झाली, ही रूम मधले बुक्स झाले, हे सगळं बाहेरचं झाडं झाली, हवा झाली, पक्षी झाले, प्राणी झाले, हे सगळं माझ्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट झालं, राईट. या एन्व्हायरमेंटमध्ये जे दोन महत्त्वाचे कंपोनंट्स असतात, एक म्हणजे बायोटिक म्हणजेच लिव्हिंग कंपोनंट्स आणि दुसरं म्हणजे अबायोटिक म्हणजेच नॉन लिव्हिंग कंपोनंट्स. सो एन्व्हायरमेंटमध्ये हे दोनही इन्क्लूड होतात. सो एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही त्याचे डेफिनेशन काय सांगणार, एव्हरीथिंग विच इज प्रेझेंट अराउंड अस, इट कंप्राइजेस द एन्व्हायरमेंट. ठीक आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स आल्सो इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर आल्सो इन्क्लुडेड. मग इकोसिस्टम कशाला म्हणायचं, बिकॉज इकोसिस्टम मध्ये सुद्धा लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स येतातच. इकोसिस्टम आणि एन्व्हायरमेंट याच्यामध्ये बेसिक फरक असा आहे की इकोसिस्टम ही इट इज फॉर्म्ड बाय द कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. नुसतं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग हे झालं एन्व्हायरमेंट, परंतु ते दोघं जेव्हा एकमेकांशी वेगवेगळ्या पद्धतीने इंटरॅक्ट करतात त्याला आपण इकोसिस्टम असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ही रूम ही एक इकोसिस्टम आहे असं मी म्हणू शकते. या इकोसिस्टमचे दोन कंपोनंट्स, एक लिव्हिंग आणि एक नॉन लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे मी आहे आणि बाकीचे कोण मेंबर्स असतील ते, आणि नॉन लिव्हिंग जे आहेत ते मग पुस्तकं, वह्या, जे काही कबर्ड्स वगैरे असतील ते. सो हे लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स मिळून झालं एन्व्हायरमेंट. बट द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर कंटिन्युअसली इंटरॅक्टिंग विथ इच अदर. कसं, तर मी ऑक्सिजन घेते आहे, CO2 रिलीज करत आहे, बरोबर. त्याच्या थ्रू मी एअर म्हणजे ह्या एअर ह्या अबायोटिक कंपोनंट सोबत इंटरॅक्ट करत आहे. मी काही झाडं लावलेली आहेत, सो बाकीचे जे नॉन लिव्हिंग कंपोनंट्स आहेत ते झाडं देखील हवेमधला ऑक्सिजन, CO2 रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस थ्रू ह्याच्यामध्ये चेंज करत आहेत. काही प्राणी असतील समजा रूम मध्ये, तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये इंटरॅक्शन होईल. सो ह्या दोघांच्या मध्ये कंटिन्युअसली जेव्हा इंटरॅक्शन होते, इट फॉर्म्स अन इकोसिस्टम. दोन्हीच्या मधला फरक कळाला का बघा. एन्व्हायरमेंट म्हणजे आपण काय म्हणतो, इट इज मेड अप ऑफ द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इट कन्सिस्ट ऑफ
living and non-living things around us. याला आपण म्हटलं एन्व्हायरमेंट. ह्याच्यामध्ये त्यांच्यातलं इंटरॅक्शन सांगणं हे अपेक्षित नाही. व्हेअर ॲज इकोसिस्टम जेव्हा आपण म्हणतो स्पेसिफिकली, इट इज द स्ट्रक्चर फॉर्म्ड बाय द इंटरॅक्शन. कोणामधली इंटरॅक्शन? बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. हा दोघांच्या मधला फरक आपल्याला सांगता येईल. गॉट इट. आता ह्याचे कंपोनंट्स कोणते झाले? इकोसिस्टमची तर डेफिनिशन आपण सांगितली. आता ह्याचे कंपोनंट्स जसं आता सांगितलं तसे लिव्हिंग म्हणजेच बायोटिक कंपोनंट्स आणि नॉन लिव्हिंग म्हणजेच अबायोटिक कंपोनंट्स हे दोन महत्वाचे पार्ट्स येतात कोणत्याही इकोसिस्टमचे. सो दिस इज द डेफिनिशन ऑफ ecosystem. It is a definite geographical structure which is formed by biotic and abiotic factors and their interactions with each other. तर आपण म्हटलं इकोसिस्टम. त्याचे दोन मेन कंपोनंट्स. बायोटिक कंपोनंट्स मध्ये येतात प्रोड्युसर्स, कंझ्युमर्स आणि डिकम्पोजर्स. whereas अबायोटिक कंपोनंट्स मध्ये मग सॉइल, वॉटर, एअर, सनलाइट हे सगळे अबायोटिक कंपोनंट्स येतात. आता ह्याच्यामधले प्रोड्युसर्स म्हणजे ऑल ग्रीन प्लांट्स. कंझ्युमर्सचे अगेन वेगवेगळ्या लेवल्स आहेत. ते कंझ्युमर्स त्यांचं फूड काय आहे याच्या आधारावरती आपण त्यांना प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर, अपेक्स किंवा टॉप कंझ्युमर्स असं ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिव्हाइड केलेलं आहे. सो चला नेक्स्ट पार्ट बघूयात. विच आर द टाइप्स ऑफ कंझ्युमर्स, जे आत्ताच आपण डिस्कस करत होतो. व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन. वेगवेगळे टाइप्स ऑफ कंझ्युमर्स. पहिला जो प्रकार आहे प्रायमरी कंझ्युमर्स, जे आपले प्रोड्युसर्स म्हणजेच ग्रीन प्लांट्स वरती डिपेंड करतात डायरेक्टली. प्रायमरी कंझ्युमर्स आर दोज हु डिपेंड डायरेक्टली ऑन द प्रोड्युसर्स फॉर देअर फूड. त्याला आपण म्हटलं प्रायमरी कंझ्युमर्स. त्यांनाच अजून एक शब्द आहे हर्बीवोर्स. त्यानंतर अजून दुसरा जो प्रकार येतो तो आहे कार्निवोर्स, ज्याला आपण सेकंडरी कंझ्युमर्स म्हटलंय. हर्बीवोर्स म्हणजे सगळे ग्रास इटर्स येतात. हर्बीवोर्स आर नथिंग बट द ग्रास इटर्स. हर्बीवोर्स कोण आहेत? दीज आर द एनिमल्स विच फीड ऑन प्लांट्स. जे एनिमल्स प्लांट्स वरती फीड करतात त्यांना आपण प्रायमरी कंझ्युमर्स किंवा हर्बीवोर्स म्हणलं. विच फीड डायरेक्टली ऑन प्लांट्स, डायरेक्टली प्लांटना खातात. दुसरा प्रकार सेकंडरी कंझ्युमर्स, दॅट इज कार्निवोर्स. हे डायरेक्टली प्रायमरी कंझ्युमरना खाणारे एनिमल्स. म्हणजेच हे झाले शाकाहारी, हे झाले मांसाहारी. बरोबर. व्हेजिटेरियन आणि नॉन, हे पुढचे सगळे नॉनव्हेज वाले आहेत. त्यानंतरचा जो नेक्स्ट कॅटेगरी आहे ती आहे टर्शरी किंवा अपेक्स किंवा याला अजून एक शब्द आहे टॉप कंझ्युमर्स. आता हा प्रत्येक फूड चेन जो आपण 9वी मध्ये शिकलो तो जो एन्व्हायरमेंटचा चॅप्टर 9वी मधला होता त्याचंच पुढे कंटिन्युएशन असणारा हा चॅप्टर आहे. सो ह्या चॅप्टर मधल्या कन्सेप्ट छान पद्धतीने जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर पहिल्यांदा 9वी मधला एन्व्हायरमेंटचा जो चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये आपण तो एनर्जी पिरामिड, फूड चेन, फूड वेब हा जो पार्ट बघितलेला होता तो एकदा पहिल्यांदा रिवाइज करा. तुम्हाला मग हा चॅप्टर समजायला सोपं जाईल. सो इथे टर्शरी अँड ऑर अपेक्स कंझ्युमर मी असं म्हटलंय बिकॉज प्रत्येक फूड चेन मध्ये त्याची लेंथ ही व्हॅरिंग असते. काही काही फूड चेन मध्ये 2-3 कंपोनंट असतील, काही फूड चेन मध्ये 4 कंपोनंट असतात. सो इट डिपेंड्स की कोणत्या फूड चेन मध्ये काय त्याच्यातले जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याच्यातले एनिमल्स कोणते आहेत त्याच्यावर हे डिपेंड करणार की टर्शरी कंझ्युमर असेल त्याच्यात की टॉप कंझ्युमर असेल. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो ओमनिवोर्स. ओमनिवोर्स म्हणजे मिक्स्ड कंझ्युमर्स जे शाकाहारी पण असतात आणि मांसाहारी पण असतात. याच्यामध्ये ह्युमन, बेअर ह्यासारखे, कुत्रा, मांजर ह्यासारखे एनिमल्स येतात. त्यानंतर
हे जे सगळं आपण पुढचा जो प्रश्न विचारलेला होता की ह्याच्या मागचा जो क्रायटेरिया आहे इट इज द मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यांचं न्यूट्रिशन ते कशा पद्धतीनं ऑब्टेन करतात ह्याच्यावरती हे सगळं क्लासिफिकेशन आपण ठेवलेलं आहे. त्यानंतर व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन लेक अँड बर्ड्स ऑन अ ट्री. एक झाड इमॅजिन करायचं, एक तळं आहे आणि त्या तळ्याच्या कडेला एक झाड आहे. तर त्याच्यावरती बेस्ड हा प्रश्न आहे. हे प्रश्न एक्झामला विचारले जातात बरं का. आता जे आपण डिस्कस करतो आहोत ते सगळे प्रश्न तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स टाइपवाले प्रकार असतो त्याच्यामध्ये विचारले जातात. सो व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन लेक अँड बर्ड्स ऑन अ ट्री. ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार की लेक ही एक वेगळी इकोसिस्टम आहे. तुमच्या डोक्यात इकोसिस्टमची कन्सेप्ट क्लिअर आहे का बघून घ्या. इकोसिस्टम म्हणजे असं स्ट्रक्चर जे बायोटिक अबायोटिकच्या इंटरॅक्शन मधून तयार झालेलं आहे. पाण्याचा एक छोटासा थेंब ही सुद्धा एक इकोसिस्टम असू शकते. व्हेअरॅज अर्थ ही देखील एक इकोसिस्टम झाली. सो इकोसिस्टम मे बी ॲज स्मॉल ॲज अ वॉटर ड्रॉपलेट अँड ॲज बिग ॲज अर्थ किंवा आपलं युनिव्हर्स ही एक इकोसिस्टम देखील आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता लेक ही एक इकोसिस्टम झाली बिकॉज लेकमध्ये असणारे जे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग कंपोनंट्स आहेत ते वेगळे आहेत. लेकमध्ये मग फिशेस असतील, ॲक्वॅटिक प्लांट्स, अदर ॲक्वॅटिक ॲनिमल्स ह्या सगळ्यांचं मिळून हे लिव्हिंग कंपोनंट झाले. आणि नॉन लिव्हिंग कंपोनंट्समध्ये वॉटर आणि त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह असणारे गॅसेस, त्यानंतर काही पार्ट सॉइलचा असेल, दगडं असतील, ह्या सगळ्याचे मिळून अबायोटिक कंपोनंट झाले त्या लेकमधले. ट्रीचा जर विचार केला आपण तर ट्री ही एक अनादर इकोसिस्टम झाली ज्याच्यामध्ये असणारे लिव्हिंग कंपोनंट्स म्हणजे ते झाड स्वतः एक लिव्हिंग कंपोनंट झालं. त्यानंतर त्याच्यावरती अवलंबून असणारे पक्षी, बाकीचे प्राणी हे त्याच्यामधले लिव्हिंग कंपोनंट झाले. मायक्रोब्स असतील ते, आणि नॉन लिव्हिंग कंपोनंट्स मध्ये मग बाकीचे एअर असेल किंवा सॉइल असेल हे त्याच्याशी रिलेटेड असणारे नॉन लिव्हिंग कंपोनंट झाले. सो ट्री ही एक इकोसिस्टम झाली, लेक ही एक इकोसिस्टम झाली. प्रश्न कसा विचारलाय, लेक आणि त्या झाडावर राहणारे पक्षी ह्याच्यामध्ये काय कोरिलेशन आहे. तर ते जे पक्षी आहेत दोज बर्ड्स आर पार्ट ऑफ ट्री इकोसिस्टम ॲज वेल ॲज लेक इकोसिस्टम. झाड ह्या ट्री ह्या इकोसिस्टमचा पण ते पक्षी हे पार्ट आहेत. कसा, तर ते पक्षी दे आर लिव्हिंग ऑन द ट्री, दे आर इटिंग द फ्रुट्स विच त्या झाडाला जे फळं लागलेली असतात ते फळं ते खात आहेत. सो द बर्ड्स आर अ पार्ट ऑफ ट्री इकोसिस्टम ॲज वेल ॲज दे आर अ पार्ट ऑफ लेक इकोसिस्टम. कसं, तर ते नुसतंच फळं खात असतील असं नाही, ते मे बी पाण्यामध्ये असणारे जे फिशेस आहेत ते देखील खाणार. सो द बर्ड्स आर पार्ट ऑफ बोथ द इकोसिस्टम दॅट इज ट्री अँड लेक. द लेक and birds on tree are related to the aquatic ecosystem. Lake ही aquatic ecosystem झाली apart from the terrestrial ecosystem. Tree ही terrestrial ecosystem झाली. ठीक आहे. तर आता ह्याच्यामधला हा इकोसिस्टम मध्ये असणारी ही फूड चेन दिलेली आहे. फायटोप्लॅन्क्टॉन, फायटो म्हणजे ग्रीन, प्लॅन्क्टॉन्स म्हणजे छोटी छोटी झाडं जसे की अल्गी वगैरे असतात. दे आर कॉल्ड एज अ फायटोप्लॅन्क्टॉन्स. त्यांना खाणारे ॲनिमल्स त्यांना म्हटलं झू प्लॅन्क्टॉन्स. त्यांच्यावरती जे फीड होणारे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते झू प्लॅन्क्टॉन झाले. त्यांना खाणारे फिशेस आणि त्यांना खाणारे बर्ड्स. सो बर्ड्स आर अ पार्ट ऑफ धिस लेक इकोसिस्टम हे आपण याच्यातून सांगू शकतो. सो हे त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं. ही जी फूड चेन मी इथे दिलेली आहे, यू हॅव टू राईट द फूड चेन. म्हणजे बघा आता हे तर तुम्ही नुसतं समजा तुम्हाला मी हे सगळं सांगितलंच नसतं तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं असतं की द बर्ड्स आर लिव्हिंग ऑन द ट्री अँड हेन्स दे आर अ पार्ट ऑफ टेरेस्ट्रियल इकोसिस्टम किंवा ट्री इकोसिस्टम अँड दे आर इटिंग द फिशेस इन द लेक हेन्स दे आर अ पार्ट ऑफ ॲक्वॅटिक इकोसिस्टम असं तुम्ही लिहिलं असतं की जे बरोबरच आहे नो डाऊट. परंतु मी जसं सुरुवातीला सांगितलं ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही जेवढे शक्य तेवढं सायंटिफिक वेनी उत्तर लिहायचं ट्राय करायचं आहे. सो इथं हे तर आपण लिहिलंच जे मी आता सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त मी ऍडिशनल अजून काय लिहिलं तर आय रोट धिस फूड चेन इन द आन्सर टू सपोर्ट माय स्टेटमेंट. राईट. सो हे एक झालं.
त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब. आता फूड चेन फूड वेब अगेन 9वीचा पार्ट आहे. फूड चेन काय असतं तर वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जसं आपण आता बघितलं होतं, प्रोड्युसर्स, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर, टॉप कन्झ्युमर, डिकम्पोजर्स, हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फूडसाठी एकमेकांच्या वरती डिपेंडंट असतात. आणि त्यांचं जेव्हा आपण एक काय म्हणत एक स्ट्रक्चर, त्यांचा जो सिक्वेन्स आहे ऑफ हॅव्हिंग फूड, तो जेव्हा आपण मेन्शन करतो तर इट बिकम्स अ लिनियर पाथ, एक स्ट्रेट चेन लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, ज्याला आपण फूड चेन म्हणतो. व्हेअरएज फूड वेब हे मेनी फूड चेनचं कॉम्बिनेशन आहे. खूप साऱ्या फूड चेन्स जेव्हा आपण एकत्र कंबाईन करतो देन इट बिकम्स अ फूड वेब. फॉर एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्येच एक दिलेलं आहे ह्याच्याशी रिलेटेड. ही एक आहे फूड चेन. या फूड चेनची सुरुवात झालेली आहे ग्रास पासून. सो ग्रास हा आपला कोण झाला, या फूड चेन मध्ये ग्रास इज द प्रोड्युसर. त्यानंतर ग्रास हॉपर इज द हर्बीवोर, और त्यालाच आपण काय म्हणूयात, प्रायमरी कन्झ्युमर. त्यानंतर इकडे आहे फ्रॉग, हा आपला सेकंडरी कन्झ्युमर, ह्याला मी नंबर देते, हा आपला 1, 2. हा प्रश्न देखील परीक्षेत विचारतात. हे सगळे प्रश्न इनफॅक्ट विचारतात तुम्हाला परीक्षेला. सो 3 नंबरचा आहे फ्रॉग विच इज द सेकंडरी कन्झ्युमर किंवा कार्निवोर. त्यानंतर 4th नंबरचा आहे स्नेक विच इज द टर्शरी कन्झ्युमर. त्यानंतर 5th नंबरचा आहे ईगल और हॉक, तुम्ही म्हणू शकता, इट इज अ टॉप कन्झ्युमर किंवा अपेक्स कन्झ्युमर. इथं 3 नंबरला मी काय लिहिणार, सेकंडरी कन्झ्युमर फ्रॉग आहे. 4 नंबरचा स्नेक आहे जो टर्शरी कन्झ्युमर आहे. 5 नंबरचा ईगल किंवा हॉक आहे जो टॉप किंवा अपेक्स कन्झ्युमर आहे. आणि 6 नंबरचे आहे बॅक्टेरिया किंवा फंगस ज्याला म्हणू आपण, तर हे आहेत डिकम्पोजर्स. सो ह्या पूर्ण फूड चेन मध्ये हे एवढे सगळे कंपोनंट्स येतात किंवा इन्क्लूड होतात. ही झाली एक सिंगल फूड चेन. समजा मला ह्याच फूड चेनचं रूपांतर एखाद्या फूड वेब मध्ये करायचं असेल तर व्हॉट आय विल डू, ग्रास खाणारा फक्त ग्रास हॉपरच असतो का, तर नाही. इथे मी डिअर पण लिहीन किंवा इथं मी एक झेब्रा लिहीन. मग डिअर कोणाला खाणार, डिअरला कोण खाणार, तर इथे टायगर खाईल. सो मी हे जेव्हा फक्त टायगरच खाईल का, नाही, लायन पण खाईल, वुल्फ पण खाईल. काय होईल रे, खूप म्हणजे एक कोणत्याही फूड चेन मध्ये असं होत नाही की एक कन्झ्युमरला फक्त एकच कोणीतरी खातं. एका ॲनिमलला खूप सारे अदर कन्झ्युमर्स देखील खातात. आणि हे जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो तर ते जे इंट्रिकेट एक काय म्हणत आपण वेब लाईक स्ट्रक्चर तयार होतं, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. फूड चेन कशी होती, इट वॉज अ सिंगल चेन लाईक स्ट्रक्चर. हे मात्र कसं झालं, इट इज इंट्रिकेट वेब लाईक, एकमेकांची जाळं जसं बनतंय तशा पद्धतीचं एक जाळं बनतं. अँड दॅट नेट और वेब लाईक स्ट्रक्चर फॉर्म्स द फूड वेब. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फूड वेब हियर अँड फूड चेन हियर. बघा, स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ इंटरॅक्शन्स ऑफ प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स. प्रोड्युसर आणि कन्झ्युमर ह्यांच्यामध्ये ज्या इंटरॅक्शन होतात त्या इंटरॅक्शनच्या सिक्वेन्सला फूड चेन म्हणतात, विच इज अ लिनियर सिक्वेन्स. लिनियर म्हणजे एक लाईन मध्ये असणारा. व्हेअरॅज फूड वेब ह्याच्यामध्ये काय आहे, नेटवर्क ऑफ व्हेरियस फूड चेन, खूप साऱ्या फूड चेनचं नेटवर्क आहे विच फॉर्म्स इंटरकनेक्टेड ॲट व्हेरियस लेवल्स फॉर्मिंग अँड इंट्रिकेट वेब लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे. सो हे झाली फूड चेन आणि फूड वेबची डेफिनेशन. आता इथं प्रश्न काय विचारलाय बघा, की
राईट द नेम अँड कॅटेगरी ऑफ इच ऑफ द कंपोनंट. हे तर आपण लिहिलंच, प्रत्येकाचं नाव मी आता तुम्हाला लिहून दाखवलंच आणि त्याचे कंपोनंट्स पण दाखवले. तर त्याच्यावरती आधारित पुढचा प्रश्न काय आहे बघा, व्हॉट इज नेसेसरी टू कन्वर्ट धिस पिक्चर इनटू फूड वेब आणि व्हाय. सो ह्या फूड चेनला जर मला फूड वेब मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आय हॅव टू ऍड मोर अँड मोर कॅटेगरीज ऑफ कन्झ्युमर्स इन द फूड चेन. जसं आता तुम्हाला दाखवलं मी, गोट, डिअर, बेअर, वुल्फ, टायगर, लायन असे अजून खूप सारे अॅनिमल्स जेव्हा मी ह्या फूड चेन मध्ये ऍड करत जाईन, मेनी फूड चेन्स तयार होतील आणि त्या सगळ्यांचे एकत्रित कॉम्बिनेशन विल बी द फूड वेब. सो ह्याचं उत्तर तुम्ही काय लिहिणार, ह्याचं उत्तर आपण असं लिहिणार की मेनी अदर अॅनिमल्स नीड टू बी ऍडेड लाईक रॅट, हॉक, रॅबिट, टायगर एटसेट्रा, बिकॉज फूड वेब हे काय आहे, एक इंट्रिकेट नेटवर्क आहे ऑफ फूड चेन्स. ठीक आहे. सो हे झालं, म्हणजे काही प्रश्न झाले, अजूनही बरेचसे प्रश्न आहेत. आपल्याकडे थोडंसं वेळेचं लिमिट आहे, त्यामुळे मी एवढाच पार्ट आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेला आहे. आजच्यासाठीचा तुमचा एक प्रश्न आहे की व्हॉट इज अन इकोसिस्टम आणि त्याचे वेगवेगळे कंपोनंट्स, व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ इकोसिस्टम. सो हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, इथेच थांबूयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही अजून महत्त्वाचे प्रश्न, त्यांचे मॉडेल आन्सर्स आयडियली तुम्ही कसे लिहिणार आहात तो पार्ट डिस्कस करूयात. टिल देन गुड बाय, थँक्यू.